मित्रांनो नमस्कार. वास्तू तथास्तू यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आज जरा वेगळा विषय आपण लोकांच्या आग्रहास्तव खूप दिवस चाललं होतं, सर आम्ही कोणतं कडं वापरू, कोणत्या राशीनुसार कोणत्या धातूचं कडं वापरू. तर धातूचं कडं वापरणं ह्याला एक आपल्याला मिळणारी जबरदस्त पॉवर आहे. आणि पुरुषांनी जेव्हा कडं हातात धारण केलं जातं तेव्हा त्यांचा पुरुषार्थ आणि त्यांची एक स्ट्रेंथ, स्वतःची कॉन्फिडन्स खूप वाढतो. म्हणून पहिल्यापासून तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांपासून पेशवे, आपले मावळे किंवा त्यानंतरनं तुम्ही अगदी आत्ताचे शीख समुदाय हातामध्ये कडं वापरतात. त्यामुळे तुम्हाला लक्षात येत असेल की आपण बऱ्याचशा सिरियल्स आणि टी व्हीमध्ये पाहिलं की लढाई जिंकून आल्यानंतरनं छत्रपती शिवाजी महाराजांनी चांदीचं कडं नेहमी दिलं गेलेलं आहे आपल्या मावळ्यांना, सरदारांना ॲज अ भेट स्वरूपात आणि त्यांचा सत्कार करण्याच्या दृष्टीने. त्यामुळे कड्याला पारंपरिक खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला सांगू, आपल्या भारतीय परंपरेमध्ये कानात बाळी घालणे दिसते तुम्हाला, कडं वापरणं, मंगळसूत्र वापरणं, चेन वापरणं, पायामध्ये जोडवी वापरणं, ह्या सगळ्याला शास्त्रीय खूप जबरदस्त अर्थ आहे. आणि ह्याला सायंटिफिक रिझन काय येतं की याच्यामुळे ॲक्युप्रेशर पॉईंट्स आपल्या शरीरातले जे आहेत ना ते आपोआप प्रेस होतात. म्हणून हातात बांगड्या असणे, पायात पैंजण असणे, पुरुषांनी कडं वापरणे, हे असे काही आभूषण अलंकार फक्त दिसण्यासाठी नाहीत, तर याच्यामागे सायंटिफिकसुद्धा रिझन आहे. तर आता आपण कडं कोणतं कोणी वापरायचं, कोणत्या राशीनुसार वापरायचं हे पहिल्यांदा समजून घेऊ. मी तुम्हाला कडं दाखवतो. बघा, हे तांब्याचं कडं आहे, बरोबर, जे माझ्या हातात वेगळ्या डिझाईनमधलं आहे. करेक्ट, तांब्याचं कडं तुम्ही बघू शकता. यानंतर हे पितळ धातूचं कडं आहे, बरोबर, पितळ धातूचं कडं आहे. हे तांब्याचं जरा जवळनं दाखवतो, तांब्याचं कडं. कडी कशी आहेत, कोणकोणत्या स्वरूपाची ती जरा समजून घ्या. यानंतर सध्या सर्वात जे महाग आहे ते चांदीचं कडं. बघा, ह्याचा ओरिजिनल चांदीचं कडं, बरोबर, मजबूत असं चांदीचं कडं. यानंतर ना बरेचसे सरदारजी लोक जे वापरतात ते स्टीलचं कडं, सलोह म्हणतात, सलोह. बघा, मी तुम्हाला याचं टेस्टिंग करून दाखवतो की आता आपल्याला पहिल्यांदा कडं काय ते समजून घेऊयात, बरोबर. आता आपल्याकडे लोहचुंबकाने आपल्याला कळतं की हे काय आहे. आता बरं, व्हिडिओ आता हा जो सुरू आहे ना तो पूर्ण इन्फॉर्मेटिव्ह आहे, रील्स नाही आहे. त्यामुळे ज्यांना पेशन्स नाही आहेत त्यांनी प्लीज बघू नकात आणि कमेंट नका करू, थोडक्यात सांगा. रील्सची सवय मेंदूला झाल्यामुळे मोठमोठे छान इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पाहायची आपली कॅपॅसिटी संपली आहे. बघा, हे आहे प्युअर पितळ म्हणजे ब्रास. याला आपण लोहचुंबक लावलं, हे हेडफोनला आपल्या असतं ना लोहचुंबक, लावून बघतोय तर हे चिटकत नाही, प्युअर, बरोबर. याला आहे इथे बघा तांबं, ह्याला चिटकत नाही. हे आहे प्युअर चांदी, लोखंड नसल्यामुळे लोहचुंबक चिटकत नाही. इतकं सोपं परीक्षण आहे धातू निवडताना. आता लोहचुंबक कुठे आपण रोज घेऊन हिंडतोय, पण गळ्यामध्ये आपल्या हा हेडफोन असतो, ह्याला मॅग्नेट असतं. मग यानंतरनं एक पुढचं कडं स्टील किंवा लोह, म्हणजे ॲक्च्युली तुम्ही हे जे बघताय ना ते लोकली मिळत नाही. हे मी अमृतसर पंजाबला गेलो होतो तेव्हा स्पेशली त्या मंदिराच्या जे सुवर्ण मंदिर आहे, गोल्डन टेम्पल, त्याच्या बाहेर सलोह, म्हणजे अनेक सरदारजी मित्र होते, त्यांच्याशी चौकशी करून हे सलोह मी मागवलं. सलोह म्हणजे प्युअर लोखंड, नो त्याच्यातले काही कंटेंट काढून प्युअर लोखंड करतात. बघा, हे चिटकतं आहे, हे बघा, दिसलं चिटकलं तुम्हाला, जवळनं बघा, चिकटलं काय हे दिसलं तुम्हाला, म्हणजे हे प्युअर लोखंड आहे. बघा, प्युअर लोखंड. आणि स्टील हे सुद्धा आहे कडं, पण ते सुद्धा लोखंड नसतं. स्टील हा धातू वेगळा आहे, त्यामुळे त्याला हे चिटकत नाही, बरोबर. आता कडी आपल्याला समजली, धातू समजला, बरोबर. आता आपण थोडंसं पुढे जाऊयात, कोणत्या राशीनुसार काय वापरावं. तर मी तर पहिल्यांदा सांगतो की कडं वापरण्यामुळे एक कॉन्फिडन्स पुरुषांना खूप येतो. महिलासुद्धा छोटंसं बारीक कडं मिळतं. मी अमृतसरला गेलो होतो एक 6 महिन्यापूर्वी, तेव्हा पाहिलं लेडीजचे पण इतक्या छान छान व्हरायटी कड्यांच्या होत्या. सर्व धातू, पंचधातूचं कडं आहे, अष्टधातूचं कडं आहे, सोन्याचं आहे, तांब्याचं आहे, पितळेचं आहे, लोखंडाचं आहे, स्टीलचं आहे, कॉपरचं आहे. ही सर्व प्रकारची कडी लोकलीसुद्धा मिळतात. बरं, हे जेवढी कडी दाखवलीत ना, मी विकत नाही, माझ्याकडं नाही. एखाद दुसरं
तांब्याचं ऑफिसमधून मिळू शकतं जर तुम्ही चौकशी केली तर. आता आपण पुढे जाऊयात, बरोबर. तर धातूचे गुणधर्म काय, तर हे जे तांब्यापासून सुरुवात करू. तांबं हे मंगळ आणि सूर्याचं प्रतिनिधित्व करतं. ह्या तांब्याचं जे कडं आहे त्या कड्यामुळे काय होतं की रक्तदाब कंट्रोलमध्ये राहतो. तांब्याचे गुणधर्म तुम्हाला माहिती आहेत. तांब्याचे गुणधर्म काय आहेत? तांबं हे सूर्य आणि मंगळ म्हणजे आपला सेनापती आहे, पॉवर आहे. तो जबरदस्त आपल्याला एनर्जी देतो. कोणती? रोज पळण्याची. म्हणून तांब्याचं कडं आपण धारण करावं, बरोबर. हे कुणी धारण करू शकतं? धातूच्या गुणधर्मानुसार. व्हिडिओचा पहिला कंटेंट लक्षात घ्या. कोणतंही कडं कुणीही धारण करू शकतं त्याच्या गुणधर्मानुसार. ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये ठेवायचं आहे असं मी, हे सगळं तुम्ही नेटवरती पण माहिती मिळेल की आपल्याला तांबं जे आहे ते पॉवर एनर्जी देणार आहे. कारण आपल्या घरात जो विद्युत प्रवाह म्हणजे लाईट MACBची येते या तांब्याच्या तारेतून येते. त्यामुळे आपण तांब्याचं ऊर्जा मिळण्यासाठी, एनर्जी मिळण्यासाठी, तांब्यातल्या भांड्यातलं पाणी कशामुळे पितो? आपली एनर्जी स्ट्रॉंग राहण्यासाठी. हे तांब्याचं कुणी वापरायचं? मेष, सिंह आणि वृश्चिक या 3 राशींनी तांब्याचं कडं यूज करावं, बरोबर. ही गोष्ट लक्षात घ्या. आणि स्ट्रेंथ जबरदस्त असते. कडं आकार कसा असावा ह्याच्या बाबतीत मी शेवट बोलणार आहे, बरोबर. आणि कदाचित भाग हा 1 आहे, कारण तुम्हाला सांगतो हा व्हिडिओ बघितल्यावर खूप मला प्रश्न विचारले जाणार. त्या प्रश्नांचं एकत्रित करून आपण पार्ट 2 बनवू. माझ्याकडनं देखील काही इन्फॉर्मेशन राहू शकते व्हिडिओमध्ये, कारण वेळेच्या गुणधर्मानुसार आत्ताच 6 मिनटं झालेले. जाऊयात पुढे. यानंतर ब्रास, पितळेचं जे आहे, पितळ कुणी वापरावं? तर धनु, मीन आणि कर्क राशींनी वापरावं. कारण हे गुरुतत्वाचं आहे, बरोबर. गुरुतत्व पितळेमध्ये येतं, त्यामुळे वापरायचं आहे धनु, मीन आणि कर्क राशींनी, बरोबर. हे सुद्धा अतिशय बेस्ट आहे. याच्यामुळे पॉझिटिव्ह एनर्जी मिळते, आर्थिक सुबत्ता येते आणि शुभ ऊर्जा घरामध्ये येते. त्यामुळं लक्षात ठेवा, धनु, मीन आणि कर्क राशींनी हे पितळेचं कडं वापरायचं आहे, बरोबर. पुढे जाऊयात. चांदीचं कडं कुणी वापरायचं? मन शांत ठेवणारा धातू हा चांदीचा आहे, बरोबर. पारंपरिक चांदी. तर हे जे कडं आहे हे कडं कुणीही वापरा. ज्यांची चिडचिड होते, ज्यांना खूप ॲंगर आहे, ज्यांचं मन स्थिर नाही आहे किंवा ते सारखं भिरभिर मन होते, चांदीचं कडं वापरा. कॉन्फिडन्स वाढू शकतो. चांदी म्हणजे चंद्र आहे आणि शुक्राचाही गुणधर्म आहे. क्रिएटिव्ह पीपल्स जे डिझायनिंग करतायत, प्रिंटिंगमध्ये आहेत, ॲनिमेशनला किंवा कुठल्या अजून डिझायनिंग पार्टमध्ये असतील, त्यांनी चांदीचं वापरा मन शांत राहण्यासाठी. कोणत्या राशींनी वापरायचं? तर वृषभ, कर्क आणि तूळ या राशींनी चांदीचं कडं वापरू शकता असं मी सांगतो. हे बेसिक लक्षात घ्या. आता मग पुढे जातो तो हे जे सलोह म्हणजे जे लोखंडाचं आहे बघा, हे लोखंडाचं कडं कुणी वापरायचं आहे? तर याच्यासाठी स्थिर तत्व लाभलेल्या ज्या काही राशी आहेत त्याच्यामध्ये मकर, कुंभ, मिथुन आणि कन्या या राशींनी हे वापरू शकता, बरोबर. हे वापरू शकता. हे लोखंडाचे, मगाशी मी दाखवलं तुम्हाला. यात स्टीलचं सुद्धा मिळतं. आणि या लोखंडाच्या बरोबर तुम्हाला जर वाटलं की बाबा मकर, कुंभ, मिथुन या राशी या ज्या आहेत त्या शनी तत्वाच्या आहेत आणि त्यामध्ये आपल्याला लोखंडाचं वापरणं अतिशय फायदेशीर ठरतं. पण मी तुम्हाला एक सांगतो, स्टील वापरणं थोडं बेनिफिशियल आहे. कारण आता जरी चकचकीत दिसत असलं ना हे नवं आणलेलं, तर नंतर लोखंड असल्यामुळे मी गंजलेली त्या दुकानात कडी पाहिलेत. याच टाईपमधली गंजलेली होती कडी, त्यामुळे गंज चढू शकतो. स्टीलचं आपण कडं मिळतं बाजारात, कुठेही मिळतं, बरोबर. मकर, कुंभ आणि मिथुन, कन्या या राशींनी स्टीलचं कडं वापरा. बरं, आता राहतो सोन्याचं कडं कुणी वापरावं? सोन्याचं कडं म्हणजे बाबा 1 ग्रॅम सोनं म्हणजे आता स्वप्नाच्याही पुढं गेले असलं जाड कडं त्या सोन्याचं कोण घालावं? तरीसुद्धा ज्यांच्याकडं आहे. मेष, सिंह, धनु आणि मीन, गुरु आणि मंगळ या सर्व राशींनी, मेष, सिंह, धनु आणि मीन यांनी सोन्याचं कडं वापरू शकतात. छोटं करा, मोठं करा असेल तर तुम्ही वापरू शकता. आणि यानंतर ना मिथुन आणि कन्या या बुध तत्वाच्या राशी आहेत. एअर अँड अर्थ एलिमेंट यांना थोडा एक ऑप्शन वेगळा आहे.
यांच्यासाठी पंचधातू अष्टधातूचं कडं चालणार आहे, प्लस स्टील किंवा लोखंड चालणार आहे. बरोबर आहे. त्यामुळे आता आपण पुन्हा व्हेरीफाय करू. बघा, माझ्याकडून मेष सिंह वृषभ आलं कॉपर, बरोबर. धनु मीन कर्क पितळ आणि चांदीचं वृषभ कर्क आणि तुळा यांनी वापरायचं. यानंतरनं हे जे आहे ते आपल्याला वापरायचं आहे स्टीलचं कडक किंवा लोखंडाचं मकर कुंभ मिथुन कन्या यांनी असं आहे. आता बेसिक लक्षात घ्या, तुम्हाला राशीनुसार त्या आणि पर्पजनुसार हे तुम्हाला मी सांगितलं. यामध्ये अजून एक गोष्ट असं सांगतो की कडं वापरताना तुम्ही ब्रेक झालेलं कडं वापरू नका. हा पहिला नियम. कड्यांचे 3 नियम सांगणार मी तुम्हाला. करेक्ट. कड्यांचे 3 नियमामध्ये काय की कडं ब्रेक झालेलं म्हणजे दुभंगलेलं नसावं, एकसंध असं भक्कम असावं, पूर्ण गोल असावं. बरोबर. हे कसं ब्रेक झालेलं आहे, कारण हे जेव्हा बनवून घेतलं गेलं होतं तर हे कडं बनवताना इतकं मजबूत जाड आहे की त्याचं पूर्ण होऊ शकलं नाही. आता मी तांब्याचं तो वापरतोय बघा, हे जे पूर्ण गोल आहे असं छानपैकी मिळतं, कुठेही मिळतं, असं काही विषय नाही, खूप महागही नसतं. तर संपूर्ण गोल आकार असणारच कडं वापरा. तर मित्रांनो, हे कडं वापरताना आपण काय करायचं आहे, तर कडं वापरताना आपल्याला शुभ दिवस बघायचा आहे. आणि ज्या दिवशी आपली रास पंचांगात कॅलेंडरमध्ये लिहिलेली आहे मेष आहे किंवा तर त्या दिवशी तुम्ही वापरणं अतिशय चांगलं. शुभ दिवस बघून घ्या. कड्यामुळे आपला कॉन्फिडन्स वाढतो, कुठलेही प्रॉब्लेम 100% सॉल्व्ह होत नाहीत. कडं घातल्यामुळे मी श्रीमंत झालो, कडं घातल्यामुळे माझ्या आरोग्याच्या तक्रारी दूर झाल्या, कडं घातल्यामुळे माझं पॅकेज वाढलं, असलं काहीही होत नाही. माझा कॉन्फिडन्स वाढवण्याच्या दृष्टीने ज्यांना इच्छा असेल, ज्यांना आवड असेल तेच धारण करा. कारण आवड असली तरच सगळी सवड निघते. त्यामुळे बरेच लोक घड्याळसुद्धा घात नाहीत, ब्रेसलेट घात नाहीत, कडं तर लांबची गोष्ट. बरोबर. त्यामुळे हे बेसिक लक्षात ठेवा, ह्या कडाचा विषय. आता मी तुम्हाला एक एक याच्याबरोबर ब्रेसलेटसुद्धा सांगतो. यामध्ये हे बघा, हे सुंदरपैकी ब्रेसलेट आहे, वास्तू तथास्तु ऑफिसमधून घेऊ शकता. ॲमेथिस्ट नावाचं ब्रेसलेट आहे. हे मोहगोनी म्हणून एक ब्रेसलेट आहे. यानंतरनं हे फिरोजाचं ब्रेसलेट आहे. मन शांत राहण्याच्या दृष्टीने हे सॅलेनाईटचं ब्रेसलेट आहे. मंगळाचं प्रतिनिधित्व करणारं तुम्हाला दिसतंय की माझ्या हातात कॉपरबरोबर हेच ब्रेसलेट आहे. हे रेड जास्पर ब्रेसलेटसुद्धा अतिशय फायदेशीर आहे. त्याचबरोबर मून स्टोन म्हणजे कर्क राशीचे आहेत, त्यानंतर तुळ राशीचे आहेत, वृषभ राशीचे हे वापरू शकता. यानंतरनं हे दुसरं आहे तर सनस्टोन म्हणून आहे. हे सनस्टोनसुद्धा तुम्ही यूज करू शकता. हे पैसे येण्याच्या दृष्टीने हे मनी मॅग्नेट म्हणून ब्रेसलेट हे वापरू शकता. यानंतरनं आत्ता इंट्रोड्यूस झालेले सिट्रिन हे एकदम फायदेशीर आहे, मनी फायनान्शियलच्या दृष्टीने आहे. आणि हे सुद्धा तुम्ही लॅपिज नावाचं आहे, हे शनीचं प्रतिनिधित्व करतं. असे सर्व प्रकारचे सुंदर सुंदर छान छान ब्रेसलेट तुम्हाला वास्तू तथास्तु ऑफिसमध्ये मिळतील. आणि आता सांगतो 7% डिस्काउंट आम्ही अक्षय तृतीयेपर्यंत सर्व प्रॉडक्टवर केलेला आहे. त्यामुळे वास्तू तथास्तुचे कोणतेही प्रॉडक्ट तुम्ही ऑनलाईन ऑफलाईन मागवा, सर्व प्रॉडक्टवर 7% डिस्काउंट, 7% डिस्काउंट हा व्हिडिओ पाहिल्यापासून मिळणार आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये वास्तू तथास्तुचे सर्व नंबर दिलेले आहेत. कोणतेही प्रॉडक्ट मागवा, तुम्हाला 7% डिस्काउंट आहे. यापैकी कोणतंही कडं माझ्याकडे विकायला नाही आहे, तुम्ही लोकल बाजारातनं घेऊ शकता. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये टाका. यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि थ्रेड सगळं जॉईन करा. या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डिटेलिंग सगळं दिलेलं आहे की कुठे तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं आणि प्रॉडक्ट कसे कसे तुम्हाला मिळणार आहेत. आणि याच याच्यामध्ये व्हॉट्सअपची लिंक आहे, व्हॉट्सअपचा आम्ही ग्रुप केला आहे. व्हॉट्सअपच्या ग्रुपला जॉईन करा आणि त्याच्यामुळे तुम्ही माझ्याशी डायरेक्टली कनेक्ट होऊ शकता. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये टाका. आपल्या सगळ्यांची वास्तू सदैव तथास्तु राहो. शुभम भवतु. शुभाशीर्वाद.